नमस्ते, मी प्राची प्रसाद पाटील, सहाय्यक शिक्षिका, कस्तुरबा ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली। मी प्रथमतः DLED द्वितीय वर्षामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। माझ्याकडं जो विषय आलेला आहे तो आहे पाठ्यक्रम S8 सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र। हा विषय एकूण 100 गुणांसाठी हा पेपर आपल्याला आहे। या विषयामध्ये एकूण 2 भाग आहेत। पहिला भाग आहे इतिहास व नागरिकशास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र आणि दुसरा भाग आहे भूगोल अध्ययन अध्यापन शास्त्र। या 2 भागांसाठी एकूण वेटेज जे आहे ते 50-50 गुणांसाठी हे 2 भाग आहेत। पण या 2 भागामध्ये पहिला जो काही भाग आहे इतिहास नागरिकशास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र, यामध्ये एकूण 3 घटक आहेत। या घटकांची थोडक्यात आपण ओळख करून घेऊया। पहिल्यांदा त्याचं वेटेज किती आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया। पहिला जो युनिट आहे तो आहे इतिहास व नागरिकशास्त्राचे स्वरूप, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके। या घटकासाठी संकलित गुण आहेत 5 आणि आकारिक गुण आहेत 10। असा एकूण 15 गुणांसाठी हा पहिला युनिट आपल्याला इतिहास व नागरिकशास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्रामध्ये आहे। एकूण 15 गुण या टॉपिकसाठी आहेत, म्हणजे लेखी गुण 5 आणि आकारिक म्हणजे प्रात्यक्षिकासाठी 10 गुण असणार आहेत। तसंच दुसरा युनिट आहे इतिहास व नागरिकशास्त्राचे अध्यापन व नियोजन। या गुणासाठी संकलित 10 गुणांसाठी आहे व आकारिक 10 गुण आहेत। असे एकूण 20 गुणांसाठी हा युनिट आहे। तिसरा युनिट आहे मूल्यमापन प्रक्रिया, संकल्पना व साधने। यासाठी संकलित गुण आहेत 5 आणि आकारिक गुण आहेत 10, म्हणजेच एकूण 15 गुणांसाठी हा घटक आहे। असं भाग 1 यामध्ये संकलित गुण 20 आणि आकारिक गुण 30 असे मिळून एकूण 50 गुणांचा हा भाग 1 असणार आहे। या 50 गुणांमध्ये आपल्याला 3 टूल्स म्हणजे 3 तुम्हाला टूल्स 3 घटकांवरती 3 टूल्स वेगवेगळे द्यायचे आहेत। प्रत्येक घटकासाठी 1 टूल्स असणार आहे। तसंच भाग 2 सुद्धा अशाच पद्धतीनं भाग 2 मध्ये सुद्धा 3च युनिट आहेत आणि 3 युनिटमध्येच पहिला जो काही युनिट आहे तो पहिला युनिट आहे भूगोल विषयाचे स्वरूप, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके। यासाठी संकलित गुण आहेत 5 आणि आकारिक गुण आहेत 10, म्हणजेच एकूण 15 गुण या टॉपिकसाठी सुद्धा आहेत। दुसरा घटक आहे भूगोलाचे अध्यापन व नियोजन। यासाठी संकलित गुण आहेत 10 आणि आकारिक गुण आहेत 10, असं एकूण 20 गुणांचा हा घटक आहे। तिसरा युनिट आहे मूल्यमापन, संकल्पना व साधने। हा संकलित गुण आहेत 5 आणि आकारिक गुण आहेत 10, म्हणजे एकूण 15 गुणांसाठी हा घटक आहे। असे एकूण 3 घटक भाग 2 मध्ये आहेत, म्हणजेच भाग 2 मध्ये सुद्धा संकलित गुण हे 20 गुण असणार आहेत आणि आकारिक गुण हे 30 असणार आहेत, म्हणजेच एकूण 50 गुण या भाग 2 साठी असणार आहेत। आता भाग 2 मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचे तर 3च ट्युटोरियल प्रत्येक युनिटसाठी 1 टूल्स तुम्हाला असणार आहे। असं एकूण भाग 1 आणि भाग 2 यामध्ये 40 गुण हे तुमचे लेखी म्हणजेच पेपर जे काही तुम्ही परीक्षेला देणार आहात या परीक्षेसाठी 40 गुणांचा थेरी पेपर असणार आहे आणि 60 गुण हे लेखी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असणार आहेत। असा एकूण 100 गुणांचा हा S8 सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र हा विषय असणार आहे। या विषयातला पहिला जो भाग आहे त्या भागाची थोडक्यात आपण घटक वाईज म्हणजे त्यातले जे काही उपघटक असतील त्या घटकांची थोडक्यात ओळख करून घेऊया। पहिला युनिट आहे इतिहास व नागरिकशास्त्राचे स्वरूप, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके। त्यामधला पहिला जो काही उपघटक आहे तो आहे
इतिहास व नागरिकशास्त्र यांची अर्थ, व्याख्या, स्वरूप व शालेय विषयातील व्याप्ती तसेच अभ्यासक्रमातील स्थान. दुसरा उपघटक आहे इतिहास व नागरिकशास्त्राच्या अध्ययन अध्यापनाची गरज. तिसरा आहे प्राथमिक शिक्षणाचा बदलता अभ्यासक्रम. आणि चौथा उपघटक आहे इतिहास नागरिकशास्त्राची पाठ्यपुस्तके व त्यांचे उद्दिष्टानुसार चिकित्सक विश्लेषण. बघा, या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला इतिहास विषयाबद्दल थोडक्यात काय करायचे तर त्यांच्यामध्ये असणारी इतिहास व नागरिकशास्त्राच्या असणाऱ्या व्याख्या, तसंच अध्यापनाची असणारी गरज काय आहे आणि प्राथमिक शिक्षणाचा म्हणजेच इयत्ता 8वी पर्यंतचा 6वी ते 8वी पर्यंतचा जो काही पाठ्यक्रम आहे या पाठ्यक्रमातले जे काही झालेले बदल आहेत यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचे. दुसरा युनिट आहे इतिहास व नागरिकशास्त्राचे अध्यापन व नियोजन. या युनिटमधला पहिला उपघटक आहे इतिहास व नागरिकशास्त्रांच्या विविध संरचना. दुसरा आहे इतिहास इयत्ता 6वी ते इयत्ता 8वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातील मूलभूत व नवे संबोध. तिसरा उपघटक आहे अध्यापनाच्या विविध पद्धती, कथन, आधार, परीक्षण, तसंच प्रकल्प, नाट्यीकरण, भूमिका अभिनय, क्षेत्रभेट, पॉवरपॉईंट सादरीकरण, शोधन पद्धती इत्यादी विविध वेगवेगळ्या ज्या काही अध्यापन पद्धती आहेत त्यांचा समावेश इथं करण्यात आलेला आहे. तसंच चौथा उपघटक आहे ज्ञानरचनावादी दृष्टिकोन व इतिहास नागरिकशास्त्राचे अध्यापन. आणि पाचवा आहे वार्षिक नियोजन, घटक नियोजन व पाठ नियोजन. या घटकामध्ये आपल्याला जे काही एक शिक्षक म्हणून ज्या काही गरज आहे, जी काही पाठ्यपुस्तकातील विविध आपल्याला पहिल्यांदा संरचना माहिती असणं गरजेचे, तसंच इयत्ता 6वी ते 8वीचा जो काही इतिहास व नागरिकशास्त्राचा जो काही पाठ्यपुस्तकामध्ये आलेले नवे संबोध असतील या संबोध आपल्याला अभ्यासायचे आहेत. तसंच ज्या काही इतिहासासाठी स्पेसिफिक ज्या काही इतिहास विषयासाठी असणाऱ्या पद्धती आहेत अध्यापनाच्या त्या अध्यापन पद्धतीविषयी माहिती घ्यायची आहे. तसंच ज्ञानरचनावाद यामध्ये नागरिकशास्त्र आणि इतिहासामध्ये त्याचा कसा उपयोग करायचा याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणखी वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन जे गेल्या वर्षी तुम्ही या विषयांची थोडक्यात माहिती घेतलेली आहे, पण तरीही आपल्या इतिहास या विषयामध्ये याचा काय आणि कसा वापर करायचा किंवा कशा याचा अभ्यास करायचा हे आपण इथं शिकणार आहोत. तिसरा घटक आहे मूल्यमापन, संकल्पना व साधने. त्यामधला पहिला उपघटक आहे इतिहास व नागरिकशास्त्राच्या संदर्भात सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन आणि विविध साधने व तंत्रे. दुसरा उपघटक आहे संविधान तक्ता व चाचणी निर्मिती. आणि तिसरा घटक आहे तिसरा उपजो घटक आहे इतिहास व नागरिकशास्त्राच्या उत्कृष्ट अध्यापनासाठी स्वकौशल्य विकसन. बघा, मूल्यमापन, संकल्पना व साधने या घटकामध्ये आपल्याला जे काही आता सध्या चालू आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, त्या मूल्यमापनासाठी लागणारी विविध जी काही साधनं आहेत, जी काही तंत्र आहेत, या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसंच प्रश्नपत्रिका काढत असताना जो काही आपण संविधान तक्ता तयार करतो आणि त्याच्या आधारे तुम्ही कशी चाचणी निर्मिती करता याचाही अभ्यास तुम्हाला इथं करायचा आहे. आणि इतिहास व नागरिकशास्त्रासाठी काय वेटेज आहे किंवा कशा पद्धतीनं चाचणी संविधान तक्ता तयार करायचा याविषयी माहिती इथं अभ्यासणार आहोत. तसंच स्वतः एक शिक्षक म्हणून आपल्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असण्या गरजेच्या आहेत किंवा स्वविकसनासाठी आपल्याला काय आपल्याकडं असणं, शिक्षक म्हणून कोणती गुणवैशिष्ट्य किंवा व्यावसायिक कौशल्य आपल्याकडं असणं गरजेचं आहे या विषयाचा अभ्यास आपल्याला या घटकातून करायचा आहे. हे झालं भाग 1. भाग 1 इतिहास व नागरिकशास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र यातला भाग 1 हा झालेला आहे. दुसरा भाग जो आहे तो आहे भाग 2 भूगोल अध्ययन अध्यापन शास्त्र. यामध्ये सुद्धा आपण मगाशी बघितले की 3च युनिट आहेत आणि या 3 युनिटमधला जी काही सब युनिट आहेत किंवा उपघटक आहेत त्याविषयी आज आपण आत्ता
थोडक्यात माहिती बघूया. पहिला घटक आहे भूगोल विषयाचे स्वरूप, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके. त्यातला पहिला उपघटक आहे भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप, शालेय स्तरावरील व्याप्ती व अभ्यासक्रमाची उद्दिष्टे. दुसरा आहे भूगोलाच्या इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमातील मूलभूत व नवे संबोध आणि संकल्पना. तिसरा घटक आहे भूगोल विषय आणि मानवी जीवन यांचा सहसंबंध. चौथा उपघटक आहे भूगोल पाठ्यक्रमाची उद्दिष्टे व पाठ्यपुस्तके. पाचवा घटक आहे भूगोलाच्या पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक विश्लेषण. हा जो पहिला युनिट आहे या किंवा घटक आहे, यामध्ये आपण काय करणार आहोत तर भूगोलाच्या वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या काही व्याख्या असतील, तसंच इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतचा भूगोलाचा जो काही अभ्यासक्रम आहे, यामध्ये असणारे मूलभूत नवे किंवा नवे संबोध असतील, जी काही क्षेत्रानुसार भूगोल विषयाचा अभ्यासक्रम ठरलेला आहे, तर ती क्षेत्रे आपण अभ्यासणार आहोत. भूगोल विषय आणि मानवी जीवन यांचा असणारा संबंध बघा. भूगोलाचा प्रत्येक मानवी जीवन जगत असताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला भूगोलाचा उपयोग होत असतो आणि तो असणारा मानवी जीवनाशी जो काही संबंध आहे, या संबंधाविषयी आपण अभ्यास करणार आहोत. तसेच भूगोलाच्या पाठ्यक्रमाची उद्दिष्ट काय आहेत, पाठ्यपुस्तके काय आहेत, याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि भूगोलाच्या पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण कसं करायचं याचा सुद्धा चिकित्सक अभ्यास आपल्याला करायचा आहे या युनिटमध्ये. दुसरा घटक आहे भूगोल अध्यापन व नियोजन. यामध्ये पहिला उपघटक आहे भूगोल अध्यापनाच्या विविध पद्धती. त्यामध्ये प्रादेशिक पद्धत, राजकीय पद्धत, निरीक्षण पद्धत, क्रीडन, प्रकल्प, सहल, लोकपद्धती आणि पदार्थ पद्धती अशा वेगवेगळ्या भूगोल अध्यापनासाठी ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. दुसरा उपघटक आहे भूगोल अध्यापनाची तंत्रे. चर्चा, गटचर्चा, परिसंवाद, पर्यवेक्षित अभ्यास, GIS आणि GPS वापर, नकाशा वाचन. तिसरा उपघटक आहे ज्ञानरचनावाद व भूगोलाचे अध्यापन. चौथा उपघटक आहे भूगोलाचे अध्यापन व विविध साधने, भूगोल प्रयोगशाळा. पाचवा उपघटक आहे भूगोल अध्यापनाचे वार्षिक नियोजन, घटक नियोजन व पाठ नियोजन. यामध्ये आपण भूगोलाच्या वेगवेगळ्या अध्यापन पद्धती, तसेच भूगोलामध्ये भूगोलास या विषयासाठी वापरण्यात आलेली वेगवेगळी तंत्रे यांचा अभ्यास करणार आहोत. तसंच भूगोलाचा ज्ञानरचनावादी पद्धतीनं कसं अध्ययन करायचं हेही आपण या घटकातून शिकणार आहोत. तसंच भूगोल अध्यापनासाठी वापरण्यात येणारी वेगवेगळी जी काही साधनं आहेत, या साधनांविषयी, भूगोल प्रयोगशाळेची निर्मिती कशी करायची, तसंच वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन याविषयी सुद्धा आपण या युनिटमध्ये किंवा या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. तिसरा जो घटक आहे मूल्यमापन, संकल्पना व साधने. यामधले जे काही उपघटक आहेत, पहिला भूगोल विषयाच्या संदर्भात सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाची प्रक्रिया. दुसरा आहे आशयानुरूप मूल्यमापन साधनांची निवड. तिसरा आहे आशयानुरूप मूल्यमापन साधनाची निर्मिती व उपयोजन. चौथा आहे संविधान तक्ता व चाचणी निर्मिती. आणि पाचवा आहे चांगल्या भूगोल अध्यापकाची गुणवैशिष्ट्ये. म्हणजे या युनिटमध्ये आपण मूल्यमापनाची संकल्पना अभ्यासायची आहे. मूल्यमापनासाठी वापरण्यात येणारी वेगवेगळी जे काही संकलित आणि आकारिक मूल्यमापन आपण करतो, त्यासाठी वेगवेगळी वापरण्यात येणारी जी काही साधनं आहेत, तंत्रे आहेत, यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसंच संविधान तक्ता आणि चाचणी निर्मिती याविषयी सुद्धा आपल्याला भूगोल विषयामध्ये कशी निर्माण करायची हे सुद्धा आपण इथं शिकणार आहोत. आणि वेगवेगळ्या आपल्या भूगोल शिक्षकांच्याकडं कोणती गुणवैशिष्ट्ये असली पाहिजेत याचा सुद्धा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. अशा पद्धतीनं भाग 1 आणि भाग 2 हे दोन भाग आपल्या सामाजिक शास्त्र, अध्ययन अध्यापनशास्त्र या पेपरमध्ये करण्यात आलेले आहेत. परंतु परीक्षेमध्ये जेव्हा पेपर आपला निघतो
तो एकच पेपर असणार आहे, म्हणजे भाग 1 साठी वेगळा आणि भाग 2 साठी वेगळा असा पेपर नसणार आहे, तर एकाच पेपरमध्ये भाग 1 आणि भाग 2 अशी विभागून त्यांचं काय करणार आहे, तर तुमचं पेपर हा असणार आहे. म्हणजेच 20 मार्काचा भाग 1 आणि 20 मार्क हे भाग 2 असा एकूण 40 गुणांचा तुमचा एकच सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापनशास्त्र हा पेपर होणार आहे. धन्यवाद.